संगीत क्षेत्र आपण जेव्हा नजरेपुढं आणतो त्यावेळी जयवंत कुलकर्णींचं नाव आपल्या मराठी श्रोत्यांसमोर ऐकलं की लक्षात येतो तो त्यांचा महिमा. पार्श्वगायक म्हणून अतिशय नावाजलेलं हे नाव आणि त्यांचा संपन्न वारसा घेऊन आता आपली वाटचाल करणाऱ्या त्यांच्या कन्या संगीताताई आज आपल्याबरोबर आहेत. संगीता शेंबेकर स्वतः कवयित्री, गायिका या दोन्ही भूमिकेतून आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. त्यानंतर तिसरी पिढीसुद्धा आपल्या आजोबांच्या मार्गाने मार्गक्रमण करताना आपण अनुभवतो आहे. हा संपन्न वारसा खऱ्या अर्थानं जतन करत असताना एक श्रोत्यांशी, प्रेक्षकांशी नाळसुद्धा त्यांच्या दुसऱ्या पिढीनं जपलेली आहे. आज संगीताताई आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच या वाटचाली संदर्भातली माहिती करून घेऊया. संगीताताई, आकाशवाणीत आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार, विनम्र नमस्कार. मला एक सांगा की एवढा संपन्न वारसा आज कुठल्याही मराठी माणसाला जयवंत कुलकर्णी हे संगीत क्षेत्रातलं नाव माहीत नाही असं होणार नाही. आणि अशी अनेक गाणी आपण बघितली ती अजूनही प्रत्येकाच्या तोंडात रेंगाळताना आपण बघतो. आज तुम्हाला कसं वाटतं की ह्या वारशाचं आपण एक खरे वारसदार आपण पुढं भूमिका बजावतोय? नेमकं काय वाटतं तुम्हाला? बाबांच्याच जगण्याचा एक आशय म्हणून मांडायचा झाला किंवा त्यांची आठवण जरी नुसती काढायची म्हटली तरी ह्या दोन ओळी मला नेहमी आठवतात. त्यांचंच एक प्रसिद्ध गाणं आहे, अंधाराची खंत तू कशाला करीसी रे, गाव प्रकाश गीत. ह्या अशा पद्धतीचं जगणं अत्यंत मातीशी इमान सांगणारा लोककलेतला आवाज, अतिशय छान खर्ज आणि एक गावरान पहाडी ज्याला आपण एक बाज म्हणतो अशा पद्धतीचा तो आवाज जिथून सुरू झाला आणि त्याच्यानंतरचे त्याचा सगळा जो काही आवाजाचा प्रवास आहे त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि मराठी माणसाच्या संपूर्ण मनावरती अधिराज्य केलं. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की वारसा बघितल्यानंतरसुद्धा दडपण येईल अशा पद्धतीचंच हे नाव आहे. कुणीही आजही हे नाव घेतल्यानंतर आठवणींचा अल्बम उघडत नाही असं माझ्या बाबतीत होत नाही. त्यामुळे अत्यंत एका वेगळ्या जबाबदारीचा, एका वेगळ्या ऊर्जेचा आणि एका तेजाचं वाहक असल्याचं बऱ्याचदा अनुभवास येतं. आणि जेव्हा जेव्हा श्रोत्यांशी किंवा रसिकांशी ह्या पद्धतीचा संवाद करायची वेळ येते त्यावेळेला इतक्या आठवणींचा पट उलगडतो की त्याला नेहमीच वेळ कमी पडतो. आता बाबांच्या दोन ओळी तुम्ही म्हणून दाखवल्या, ह्याच ओळी तुमच्या कवितेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. मला सांगा की श्वासाचं देणं लागतंय ह्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी आपले शब्द मांडतायत. मला सांगा की कशा पद्धतीची कवयित्री म्हणून तुमची जी भूमिका आहे ह्याचा काय प्रभाव नेमका झाला सांगाल? आपण अगदी खूप आपण कवयित्री किंवा असे मोठे शब्द न वापरता अगदी साध्या शब्दात सांगू का तुम्हाला की कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा भेट कार्ड देण्याची वेळ येते आपल्यावर किंवा आपल्या इतर बाजूच्या मित्रमैत्रिणींवरती. तर मला नेहमीच असं भावनांची इमान राखता किंवा विचार करता नेहमी असं वाटायचं की दुकानात बनलेलं तयार कार्ड देण्यापेक्षा ज्या व्यक्तीला देतोय त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे हे आपण बऱ्याचदा व्यक्त होऊ शकत नाही शब्दामध्ये. मुद्दाम फॉर्मॅलिटी म्हणून आपण त्याला ते सांगू शकत नाही. तर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ती किंवा त्याच्या आनंदाच्या दिवशी आपण एक दोन वेळी त्याच्याबद्दल लिहायला काय हरकत आहे. इथून ही खरी सुरुवात झाली. आणि एक कृपा असते, सरस्वतीचं काहीतरी देणं लागत असतो आपण, म्हणून कदाचित मी जे जे काही लिहित गेले समोरच्या माणसाच्या अनुभवातून ते ज्याला दिलं गेलं त्याला ते इतकं भिडलं की त्याच्यानंतर त्याचा सगळा मोठा प्रवास सुरू झाला. बऱ्याच लोकांनी त्या पद्धतीची मागणी करायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला काहीतरी असं शब्दबद्ध नक्की करता येते जे समोरच्या माणसाच्या मनाला जाऊन स्पर्श करते. कविता घडण्याचं कारणही पुढे तसंच झालं की मुळात संगीताचे कार्यक्रम बाबांबरोबर असताना 3.5 वर्षाची असल्यापासून त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या सांगीतिक कार्यक्रमांसाठी मुंबईत आणि मुंबईच्या बाहेर बरेच दौरे केले. त्यावेळेला
त्यांची सगळी ऊर्जा बघता बघता ऑटोमॅटिकली गाण्याचा वारसा सुरू झाला, प्रवास सुरू झाला. माझ्या संगीताच्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा निवेदनाची वेळ यायला लागली तेव्हा कधीतरी मीच रचलेल्या काही ओळी मी म्हणून दाखवायला लागले. त्याच्यानंतर रसिक प्रेक्षक येऊन विचारायला लागले की ताई तुम्ही मध्ये ते काही जे म्हणालात ते आम्हाला एक लिहून द्या कागदावर, कारण आमच्याही भावनांची ते रिलेट करतंय, कुठेतरी त्याचा मेळ बसतोय. तेव्हा असं लक्षात आलं की एक छोटंसं पुस्तक करणं आवश्यक आहे. मग छोटीशी पुस्तिका आणि मग ती भेट देणं, आनंद वाटणं, हा सगळा प्रवास सुरू झाला. आणि मग लक्षात यायला लागलं की प्रत्येक भावना अशी शब्दात मांडता येणं ही आपल्या मनाची श्रीमंती पण कुठेतरी हळूहळू वाढवत असते. म्हणून मग तो प्रवास आता न सुटणारा प्रवास झालेला आहे. संगीताताई, तुम्ही म्हणालात की लेखनातून शब्दबद्ध करणं आणि रसिकांच्या मनापर्यंत भिडणं. दुसरीकडे हेच शब्द तुम्ही गाण्याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवलेत. मला सांगा की गायिका आणि लेखन करत असताना एक कवयित्री म्हणून दोन भूमिकेमध्ये तुम्ही काही तुलना करता का कधी? ह्या दोन भूमिका खरंच सांगते की अत्यंत सृजनशील असल्याने किंवा नेहमीच क्रिएटिव्ह फील देत असल्या कारणामुळे तुलना होते की नाही हे कदाचित ऐकणारा ठरवत असेल. परंतु जेव्हा जेव्हा गाण्याची संधी मिळते किंवा आपण जुनी गाणीसुद्धा काही त्यांची तालीम करून बसवून प्रेक्षकांसमोर सादर करतो, तेव्हा मुळामध्ये शब्दप्रधान गायकी हा जो एक पगडा त्यावेळच्या गायकांवर होता, तोच वारसा बाबांनी आम्हालासुद्धा शिकवला की मुळामध्ये गातानाच शब्दांकडे आधी लक्ष द्यायचं. जसे जसे शब्द आहेत, ज्या पद्धतीचं ते गाणं आहे, जे भावार्थ आहेत त्या गाण्यामधले, त्याच्याशी इमान राखून गाणं म्हणायचं किंवा सादर करायचं. हेच करताना जेव्हा लिहिण्याचा प्रश्न आला तेव्हा कधीकधी दुसऱ्यांसाठी म्हणून पण काही गीतलेखन लिहिली गेली, जसं की दूरदर्शनच्या सिरियल्सची टायटल ट्रॅक्स असू देत. माझे मन तुझे झाले ह्या दूरदर्शनच्या सिरियलचं गाणं लिहिलं जेव्हा, त्यावेळेला पहिल्या 2 ओळी दिग्गज कलाकारांनी लिहून ठेवलेल्या, परंतु त्याचं एक्सटेन्शन करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा शब्दांशी इमान राखणं आणि गाताना गाण्याशी इमान राखणं, म्हणजे दोन्ही प्रवासांमध्ये एका पद्धतीचा तो एक असा संपूर्ण तराजू आपल्या हातात घेऊन तो कुठेही डावा किंवा उजवीकडे जास्त झुकणार नाही, तो बरोबर समांतर राहील, समतोल राहील, अशी एक जबाबदारी घेऊनच सृजनशीलता करून हे व्यक्त करणं होत असतं. लिखाण करत असताना मुळात भावना आणि प्रतिसाद ह्या दोन्ही गोष्टींचा तुम्ही विचार करता. नेमकं कशा पद्धतीनं मांडता तुमच्या लिखाणात? वेगवेगळ्या स्तरावरच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या माणसांशी भेटणं होतं. सांगीतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तर होतंच होतं, परंतु इतरही मी काही अशा विद्या शिकलेली आहे ज्याचा प्रसार करण्याची माझी स्वतःची इच्छा आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत समाधानाचा आणि अत्यंत तेजोमय असा एक आनंद आहे. त्याही शिबिरांतर्फे काही वेगवेगळ्या वयोगटाची ती जेव्हा भेटतात आणि अत्यंत विश्वासाने आपल्याला त्यांच्या भावना ज्या ते फार कोणाकडे प्रगट करू शकले नाहीत अशा जेव्हा प्रगट करतात, तेव्हा अजून एक जबाबदारी येते लेखणीला. आणि जी लेखणी ते सगळं कागदावर उतरवणारे तिला, की त्यांचा स्वतःचा बाज कुठेही न बिघडवता त्याला स्वतःला कागदावरती उतरवणं आवश्यक असलं पाहिजे. असं कधीकधी कुणाच्या तरी सांगण्यातून येतं, कधीकधी काही वाचून, काही बघून, आजूबाजूच्या घटनांचं निरीक्षण करून कधीतरी प्रचंड काहीतरी सुचतं आणि कागदावर उतरतं. आणि कधीकधी अगदीच लक्षात पण नाही आपल्या येत, अगदीच साधेसुधेपणाने आपण कुठेतरी असे बसलेलो आहोत, काहीतरी प्रवासात आहोत, कुठेतरी काहीतरी आरामात आहोत, तरीसुद्धा पटकन असं काहीतरी सुचून जातं, कारण ते भावना मनामध्ये रुंजी घालत असतात. सांगितलेले कुठलेही अनुभव कधीच मनपटलावरून पुसले जात नाहीत, त्यामुळे ते डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालू असतात आणि मग ते लेखणीतून उतरतात, शब्दाचा स्वरूप घेऊन कागदावर उतरतात. मला सांगा की कविता हा एक भाग झाला, पण ललितमध्ये सुद्धा कथासंग्रह तुमचे आहेत. याच्यामध्ये काही भाषेचं बंधन ठेवलं का हो तुम्ही? हिंदी असेल, मराठी असेल, असं काही? छान प्रश्न विचारलात. हा माझ्या आवडीचा प्रश्न विचारलात तुम्ही. अशासाठी म्हणते की मुळात नॉर्मली असं बघा, जे मराठीमध्ये माध्यमामध्ये शिकलेले आहेत किंवा मराठी भाषेवरती ज्यांचं प्रेम आहे आणि मराठी ही मातृभाषा ज्यांची आहे, त्यांचे ज्या पद्धतीचे उच्चार असतात त्यामध्ये दुसऱ्या भाषेचं खूपदा सरमिसळ होत नाही. अत्यंत वेगळ्या पद्धतीची सुरेख अशी मराठी आपली भाषा आहे. पण तरीसुद्धा मला कळायला लागल्यापासून मलाही लक्षात येत नाही आहे किंवा मला त्याचा संदर्भ लागत नाही आहे आजतागायत, की मला स्वतःला हिंदी आणि उर्दूचं अत्यंत जबर आकर्षण होतं.
म्हणजे मी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू जे जे काही वाचायला मिळेल, कधी पेपराच्या माध्यमातून आहे, कधी कथा कादंबऱ्यांच्या मी वाचायला लागली. माझ्याबरोबरची त्यावेळेचं कोणीच सवंगडी हिंदी वाचायचे नाहीत, ते मराठीवरतीच कटाक्षाने ते वाचायचे, कारण माझी मातृभाषा मराठीच आहे आणि त्या पद्धतीचाच गोतावळा होता सगळा. परंतु 11वी-12वीमध्ये कॉलेजमध्ये असताना महाविद्यालयामध्ये अत्यंत एक म्हणजे माझ्या ह्या आवडीलाच कदाचित पोषक म्हणून अत्यंत विद्वान असे शर्मा सर म्हणून सर आले आणि त्यांनी ज्या पद्धतीचं हिंदी मला शिकवलं आणि ज्या हिंदीचं श्रीमंती आपण म्हणतो ना, आपण एखादी साडी नुसतीच पाहतो, पण जेव्हा आपण ॲक्च्युली तिचा पदर उघडून बघतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये ती पूर्ण भरते आणि त्याचं संपूर्ण सौंदर्य आपल्या मनावरती जसं ठसतं तसं त्यांनी माझं हिंदी भाषेचं, हिंदी उर्दू मिश्रित भाषेचं त्यामुळे केल्यानंतर मात्र असं झालं की मग भाषेचा अडसरच उरला नाही. जे जे मराठीत सुचतं ते हिंदीत पण लिहिलंया सुचू शकतं. ही वेगळी देणगी, याबद्दल मी सरस्वतीचे कायम आभारी असेनच. मला एक सांगा की उर्दूमध्ये जो अदब आहे तो व्यवस्थितरित्या तुम्ही तुमच्या लेखणीमध्ये उतरलेला आपण बघतो. हे जे आहे हे साधत असताना बऱ्याचदा तुम्ही जसं म्हणालात की वयाच्या 3.5 वर्षापासून बाबांच्या बरोबर सांगीतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात, वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळालं तुम्हाला. इतरांच्या रचना गाताना आणि स्वतः तयार केलेल्या कविता गाताना काय वाटतं तुम्हाला? अतिशय छान छान प्रश्न. म्हणजे आपण त्यांच्या प्रवासातून जातोय म्हणून आनंद होतोय मला. इतरांच्या जेव्हा गाणी गाताना तुम्ही म्हणल्याप्रमाणे आधी सुरुवातीचा माझा अगदी पहिला कटाक्ष असा असतो की मला आधी शब्द द्या, शब्दांनंतर मला चाल सांगा. आणि ज्या ज्या वेळेला शब्द समोरच्या माणसाचे भिडतात त्यावेळेला तर ते तन्मयतेने उतरतंच, परंतु माझ्या शब्दांना जर चाल लावून ज्या पद्धतीचे अल्बम्स मी केलेले आहेत, आता मनस्वी म्हणून जो अल्बम आहे त्याच्यात 8 गाणी अशीच झालेली आहेत की माझ्या कवितांना चाल लावून त्याची गाणी बनवण्यात आली आणि ती गाणी स्वरूपामध्ये आपण सादर केलेली आहेत रसिकांसमोर. तर आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या मुलाला कडेवर घेऊन जातो किंवा रस्ता क्रॉस करतो तेव्हा ज्या पद्धतीची काळजी, सर्वंकष काळजी म्हणजे अगदी चौफेर काळजी आपण घेतो, तशी अधिक एक वेगळ्या पद्धतीची दडपणयुक्त जबाबदारी आणि काळजी स्वतःचे शब्द गाताना वाटते. आणि पुन्हा पुन्हा स्वतःला परखडपणे प्रश्न विचारण्यात येतो स्वतःच्याच मनामध्ये की हे जी चाल आहे ती आणि तुझे शब्द हे बरोबर मेळ खातायत का, याचं इतरांनी ज्या पद्धतीची अप्रतिम आणि अतिशय सुंदर श्रीमंत गाणी करून ठेवली आहेत त्याच्यासमोर वेगळ्या काही बाज तू उलगडत नाही आहेस ना, तुझं त्या पद्धतीचा सगळ्याचा शब्दाचा सुराचा आव राखला जातोय ना, अशी स्वतःला प्रत्येक पावलागणिक प्रश्न विचारण्याची टेंडन्सी निर्माण झाली असल्या कारणामुळे स्वतःचं गाणं गाताना अधिक दडपण येतं. अर्थ आपण स्वतः मांडलेला असतो त्या लेखणीतून. मला सांगा की एकीकडे तुम्ही मनस्वीचा उल्लेख केला, एक तरल भावविश्व तुम्ही त्या ठिकाणी मांडलेलं असं लोकांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी खरं भावविश्व पाहायला मिळतं. यामधल्या काही रचना आणि त्याचा भावार्थ, त्याच्या मागची थोडीशी पार्श्वभूमी आमच्या श्रोत्यांना काही सांगाल तुम्ही? नक्कीच सांगेन. खूप आनंद आहे मला त्या पद्धतीच्या आठवणींचा तो सगळा पिसारा उलगडण्याची. मनस्वी ही CD हा माझ्या आयुष्यातला अत्यंत मोठा आनंदाचा भाग आहे, जो माझ्या मनाच्या तळाशी कायम जपेन मी. ज्या ज्या व्यक्तींना गाण्याची आणि कवितेची आवड आहे त्या सगळ्यांपर्यंत तो साठा माझा पोचावा ही माझी स्वतःची एक अत्यंत तळमळीची इच्छा असते. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गाणी लिहिताना किंवा मुळामध्ये कविता लिहिताना आपण खूप असं लक्षात ठेवून लिहिलेलं नसतं की ही आता माझी दुःख सांगणारी कविता आहे, ही विरह सांगणारी कविता आहे, ही प्रेम सांगणारी कविता आहे किंवा कुठल्याही पद्धतीचा अमुक भावार्थ सांगणारी कविता आहे. परंतु त्याची जेव्हा गाणी करायचं ठरवलं तेव्हा काव्यसंग्रहातून निवडक 8 गाणी निवडायची हा विषय जेव्हा ठरला ना, तोच आधी मुळात कठीण भाग होता. पण तरीसुद्धा एक वेगवेगळ्या पद्धतीचे माझे यजमान पण गायक आहेत, त्यांचं नाव आहे श्री किरण शेंबेकर. त्यांचाही सगळ्या पाठिंबा असतो माझ्या या सगळ्या वाटचालीमध्ये. आणि गायनाचे जाहीर कार्यक्रम एकत्र केल्यामुळे तो सततचा एक सप्तपदी ती संपलेलीच नाही आहे आमची, असा तो प्रवास असल्याने त्यांचाही सल्ला असा होता. माझा मुलगा संगीतकार आहे निहार शेंबेकर, त्याच्या संगीतातली पण मनस्वीमध्ये 6 गाणी आहेत आणि माझे गझल गुरु श्री विकास भाटवडेकर यांनीही त्याच्यामधली गाणी केलेली आहेत. ह्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की वेगवेगळे भाव येऊ देत त्याच्यामध्ये, म्हणजे एकाच पद्धतीची भावना नसते. माणसाच्या मनामध्ये बघा मन कसं चंचल असतं. जेव्हा मुळामध्ये मनस्वी हे नाव आहे
त्या सीडीचं, तेव्हा कधी दुःख आहे, कधी आनंद आहे, कधीतरी अत्यंत वेगळ्या पद्धतीची एक टोचणारी काही भावना आहे, एखाद्या पद्धतीचं समाधान आहे, एखाद्या पद्धतीचा कधी त्याग आहे. अशा भरपूर भावनांचं मिश्रण बनलेलं आहे माणूस मुळामध्येच. त्यामुळे मनामध्ये कधी आनंदाच्या क्षणी पण आपल्या मनामध्ये काहीतरी निराशेचे किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या दडपणाचे विचार चालू असतात. ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीला न्याय देईल अशी मनस्वी ही सीडी करायची ठरल्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भावांची त्याच्यामध्ये गाणी 8 आम्ही समाविष्ट केलेली आहेत. काहीमध्ये विरह सांगितला आहे, काहीमध्ये असं सांगितलं आहे की आपल्या प्रियजनांचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला काय भावना असतात नक्की आपल्या मनामध्ये, असं एक गाणं आहे. पांगली गर्दी आता दुःखाला माझं भेटू दे, आई विना पोरं की मी घाव माझा झेलू दे. गर्दी पांगल्यानंतरच खरोखर आपल्याला जो लॉस झालेला असतो, आपली ताटातूट झालेली असते, त्या पद्धतीच्या दुःखाशी खरं भेटावं लागतं आपल्याला, असा एक भाव आहे. त्याच वेळेला उर्मी दाटल्या साठल्या मनी पिंगा ग चालला, असं एक गाणं आम्ही त्याच्यामध्ये केलं आहे. त्याच्यानंतर सगळ्या म्हणजे संपूर्ण स्त्री वर्गाच्या मनस्थितीचं एक प्रतिनिधित्व करणारी एक कविता त्याच्यामध्ये माझी अत्यंत आवडती अशी आहे की वय सरल. स्त्रीचं वयाचा जेव्हा वेगवेगळ्या टप्प्यांमधून ती जात असते त्यावेळेला तिच्यासाठी एक खूप वेगळ्या पद्धतीची नाजूक आणि कुणालाही पटकन व्यक्त न करू शकणारी एक भावना असते की वय तिचं सरतं, कुठल्या तरी एका सुरुवातीच्या प्रवासामध्ये झरकन ते निघून जातं आणि मग ती जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिला असं लक्षात येतं की वय सरल सरल नकळे कधी हरवलं, भान येताचं ग त्याचं नेत्र पाण्याने भरलं. वाळूसारखं निसटून जाणारं हे जे वय असतं ते स्त्रीच्या एका वयाच्या टप्प्यावरती तिला ते जाणवतं, भेडसावतं. परंतु कधी काही स्त्रिया नशीबवान निघतात की त्यांच्या आजूबाजूच्यांना ते हे सगळं सांगू शकतात, काही नाही सांगू शकत. त्या दोन्हीला मूर्त देण्यासाठी ही कविता होती. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भावनांचा संपूर्ण एक कोलाज रसिकांसमोर ठेवायचा प्रयत्न केला आहे आणि मी अत्यंत आनंदाने आणि समाधानाने आजही तो ठेवा. ज्यांना मी तुम्हाला म्हटत असं की शब्दाची, काव्याची आणि गाण्याची आवड आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करते. संगीताताई, आपण बाबांपासून प्रवास सुरू केला, तुमच्या लिखाणाचा आला आणि तुमच्या अल्बमपर्यंत आपण आलो. परंतु कौटुंबिक वाटचालीमध्ये आईची भूमिका खूप मोठी तुमच्या आयुष्यामध्ये. कदाचित कर्तृत्व भरपूर मोठं असूनसुद्धा प्रसिद्धीपासून थोडीशी दूर आणि घराला संपूर्णपणे पाठिंबा देणारी ही आई, तिच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हा प्रश्न तर खूप सार्वजनिक आहे. म्हणजे कसं आहे की सगळ्याच गोष्टींशी रिलेट करणाऱ्या आहे आणि मी असं तुम्हाला नक्कीच सांगेन की वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका पेलताना साधारणपणे स्त्रीची कुठल्याही कौटुंबिक वाटचाल करत असताना कला, क्रीडा, शास्त्र, खेळ या सगळ्या पद्धतीच्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही स्त्रीच्या समोर येणारी एक महत्त्वाची एक नागमोडी प्रश्नावली असते. ती पार करताना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे त्या वेळेला सामाजिक कौटुंबिक आधार लागतात आणि तरच ती सगळी 8 कळशा डोक्यावर घेतलेली एखादी स्त्री पाणी भरून निघालेली पाणवठ्यावरची जर तुम्ही इमॅजिन करू शकलात ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तर तुमच्या असं अगदी सहज लक्षात येईल की कला, आपली स्वतःची आवड, सामाजिक गरज, निकड आणि त्याचा सगळा प्रवास तो सगळा पेलण्यासाठी एक प्रकारचं क्राफ्ट लागतं, एका प्रकारची एक चौकट नक्की लागते की जर समजा एक पाय उचलून दुसरा पाय ठेवायच्या आधी जर आपला तोल गेला, आपल्याला 2 गोष्टींमध्ये समतोल साधता आला नाही तर बॅकअप, आपण ज्याला आजकालच्या नवीन कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये म्हणतो तसा एक बॅकअप लागतो. तो बॅकअप मगाशी जसं मी उल्लेख केला माझ्या यजमानांचा की ते स्वतः पण गायक असल्या कारणामुळे ह्या बाबतीमध्ये द्विधा मनस्थिती कधी झाली नाही. ही एक कृपेचा भाग आहे माझ्या आयुष्यातला. माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, सासरच्यांकडचं आणि यजमानांचं ह्या पद्धतीचं समजूतदारपणा न सांगता माझ्या साथीला त्यावेळेला होता आणि दोन्ही मुलांच्या जन्माचं आणि संगोपनाची जबाबदारीच्या वेळेला मला स्वतःला सुद्धा माझ्या सरस्वतीने खूप छान अशी बुद्धी दिली की एक गोष्ट आपला मेनस्ट्रीम कलेचा जो आविष्कार आहे तो बाजूला ठेवून अत्यंत आनंदाने त्यांचं संगोपन करणं आणि त्यांच्या सगळ्या मानसिक शारीरिक वाढीनंतर पुन्हा एकदा त्या वळणावर येऊन भेटायचं, ह्या पद्धतीचा विड्रॉवल मला जमलं. यासाठी मुळामध्ये मी स्वतःकडे सुद्धा थोडंसं कौतुकाचा भाग घेईन आणि माझ्यासारख्याच अनेक करिअर की संसार या चर्चेत माझं नेहमीच असं उत्तर असतं की असं एक कुठलीच बाजू न निवडता सगळंच
असं मला म्हणता येईल की त्या 8 कळशा अत्यंत सुंदरपणे डौलदारपणे चालत 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 पाणवठ्यापासून आपल्या घरापर्यंत नेण्याची जबाबदारी प्रत्येक स्त्रीमध्ये मूळची असते किंवा तिला त्याचं जाणीव असते, फक्त तिने ती पेलायची असते. पण करिअरवर अन्याय झाला असं वाटत नाही त्याच्यात? नक्कीच मला नाही वाटत, पण माझ्या आजूबाजूच्यांना खरंच नक्की वाटतं आणि ते नेहमीच प्रेम आणि करुणेतून आलेलं आहे. परंतु ज्याला आपण खूप असं करिअर म्हणतो, त्या करिअरच्या संपूर्ण दान आपल्याला मिळाल्यानंतर त्या करिअरचं कौतुक घेऊन आपण जेव्हा स्वतःचं दार उघडतो, स्वतःच्या अंगणात शिरतो, घरात शिरतो, त्यावेळेला जर तिकडे कौतुकाचे हात नसतील तर तेही रिकामं राहतं आणि खूप सारं घरच सांभाळत राहिलं आणि कधीच करिअरकडे बघितलं नाही तरीसुद्धा ते आपलं दुसरं दालन रिकामं राहतं. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की थोड्यासा कृपेचा भाग माझ्यावरती नेहमीच झालेला आहे की ह्या दोन्हीचा समतोल मला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये साधता आलेला आहे. म्हणून मुलं लहान असताना पूर्णपणे त्यांचं संगोपन आणि मुलं जसजशी मोठी होत होती तसतसं साईड बाय साईड माझ्या स्वतःच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजना मी न्याय देऊ शकलेली आहे, लेखनासकट. आईचा ह्याच्यामध्ये मोठा हात, आईचा ह्याच्यामध्ये हात होता. अत्यंत भक्कम पाठपुरावा तिने केला आणि खूप मोठी शक्ती होती माझ्या मागची ती. संगीताताई, तुम्ही यजमानांचा खूप चांगला उल्लेख केला. गाण्यांची तुम्ही दोघांनी एका कार्यक्रमातून सुरुवात केली. सुरुवात जरा सांगाल कशी झाली ती? गमतीशीरच तो सगळा भाग आहे की आमची गाण्यामुळेच ओळख झाली. म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये आता आम्ही 4 जण आहोत. मी, माझे यजमान, मगाशी मी तुम्हाला नाव सांगितलं, माझा मोठा मुलगा निहार शेंबेकर आणि धाकटा गंधार शेंबेकर. आम्ही 4 जण आज संगीताच्या क्षेत्रामध्ये काम करताना मागे वळून बघताना खूप छान वाटतं की गाण्याच्याच एका ध्वनिमुद्रणामध्ये आमची दोघांची ओळख झाली. आणि त्यावेळेला कदाचित पहिल्या दिवशीच असं म्हणजे अगदी आपण म्हणतो ना प्रथम भेटीत असं लक्षात आलं की काहीतरी कुठेतरी वातावरणाचे धागे दोरे जुळतात आहेत, एका वेगळ्या पद्धतीच्या वलयांनी आपण एकमेकांकडे आकर्षित होतोय आणि ते सगळं वलय संगीतमिश्रित वातावरणाचंच होतं. म्हणजे माझे वडील तिकडे हजर होते, आमचं तिघांचंही ध्वनिमुद्रण तिकडे होतं आणि असं लक्षात आलं की गाण्यातूनच गाण्याला साथ दिली जाते असं कदाचित असेल आणि विधिलिखित तसंच ठरलं. अतिशय छान असा सांगीतिक प्रवास आमचा जो सुरू झालाय तो आजही अविरत चालू आहे. अनेक सांगीतिक कार्यक्रम आजही रेग्युलर आम्ही सगळीकडे करतो. भावी काळात सुद्धा शुभेच्छा तुम्हाला, अशीच वाटचाल राहू दे. खूप धन्यवाद. मला एक सांगा की मुळात आता 3री पिढी जेव्हा आली बाबांची, म्हणूया निहार, एक गायक, एक संगीतकार आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आवश्यकता असते ते म्हणजे साऊंड रेकॉर्डिस्ट, ध्वनिमुद्रणाची कला. या सगळ्या ह्याच्यात पारंगत होण्यासाठी म्हणून सुरुवात तुम्ही दोघांनी केली असेल, त्याचे बाबा आणि तुम्ही. तर दोघांनी म्हणून कशा पद्धतीनं त्याला मार्गदर्शन केलं की तुला हे करायचं आहे, त्याची सुरुवात कशी झाली निहारची? मगाशी तुम्हाला जसं म्हटलं की संगोपनाची जबाबदारी सुरू असतानाच माझ्या इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज सुरू होत्या त्याच्यामध्ये बालसर्गम म्हणून छोट्या मुलांचा एक वाद्यवृंद, म्हणजे त्यांना धीट करायचं, त्यांना त्यांच्या कलांमध्ये पारंगत करून रंगमंचावरती पेश करायचं, अशा पद्धतीचा एक उपक्रम होता माझा. त्या सगळ्या ह्याच्यातून मुलांनी जेव्हा ह्या सगळा प्रवास बघितला तेव्हा मुलांमध्ये पण एक डिसिजन पॉवर आली. माझा मोठा मुलगा मगाशी म्हटल्याप्रमाणे निहारनी खूप आधीपासूनच ठरवलं होतं की संगीत क्षेत्र हे स्वतःचं पूर्ण वेळचं क्षेत्र करायचं. परंतु 10वी-12वीमध्ये इतके उत्तम मार्क मिळाल्यानंतरसुद्धा जेव्हा असं लक्षात येतं, आई वडील म्हणून सुद्धा आपण नवखे असतो, त्या पद्धतीचा दुसऱ्या माणसाच्या आयुष्यातला निर्णय घेण्यासाठी इतरही प्रोफेशनल काउन्सिलर्सची मदत झाल्यानंतरसुद्धा त्या मुलाचा एक प्रकारचा निश्चय, त्याचा संकल्प आणि आमची त्याला असलेली साथ, ह्या दोन्हीच्या मिश्रणातून आज गदर एक प्रेमकथामध्ये निहारनी अगदी सुरुवातीला पार्श्वगायन केलं जेव्हा तो 12 वर्षांचा होता. त्याच्यानंतर चिमणी पाखरामध्ये त्यांनी भूमिका केली, चित्रपट आला होता चिमणी पाखरा नावाचा. आणि आता काही 2 वर्षांमागे गणवेश म्हणून एक चित्रपट रिलीज झाला, त्याचा संगीतकार म्हणून निहारनी पुन्हा एकदा स्वतःचं स्थान पक्क करण्याची सुरुवात केली. गदरला पुरस्कार मिळाला, गदरला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, नॅशनल अवॉर्ड मिळाला. काय वाटलं त्यावेळी तुम्हाला? ती एक म्हणजे ती घटना किंवा गदर हे आमच्या आयुष्यात घडणं निहारच्यामुळे आणि त्या चित्रपटालाच नॅशनल अवॉर्ड मिळणं ही आमच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी एक कायम चिरस्मरणात राहील असा एक मानाचा तुराच आहे, जो आम्ही अत्यंत आदराने जपतोय आजसुद्धा. पुढच्या वाटचालीच्या संदर्भामध्ये या मुलांनी याशिवाय वेगळी वाट जोखावी असं काही वाटतं का तुम्हाला?
मी अगदी तुम्हाला खरं सांगायचं तर नाही, कारण मुलांमध्ये जर निश्चय असेल आणि वेगवेगळ्या त्याच्यामधल्या इतर ज्या काही फांद्या आपण ज्याला म्हणतो की त्याच्या शाखा आणि पडशाखा असे वेगवेगळे, जसं की तुम्ही म्हणालात तसं की तो माझा ह्या पद्धतीने संगीतकार पण आहे मुलगा माझा. त्याच्यानंतर तो साऊंड रेकॉर्डिस्टचं पण स्वतः त्यांनी तंत्र शिकून घेतलं. आजूबाजूची आत्ता नवीन विकसित असलेली सगळी तंत्र या मुलांच्या नशिबाने त्यांच्या हाताशी आहेत आणि साथ देणारे पालक आहेत. कारण मुळामध्येच आपली आवड हीच आपलं लाईफचा जो पर्पज बनू शकला तर त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय खूप चांगल्या पद्धतीची अतिशय सुवर्ण वाटचाल करता येते, याच्यावर आमच्या दोघांचा विश्वास होता. आम्ही दोघांनीही संगीत क्षेत्रामधूनच पुढे आल्यामुळे आम्ही असं ठरवलं की आमच्या मुलांना ज्याच्या कशामध्ये इंटरेस्ट असेल, म्हणजे संगीत किंवा म्युझिकमध्ये किंवा गाण्यामध्ये असेलच असं आम्ही खूप गृहीत धरलेलं नव्हतं. परंतु प्रगती आणि त्याच्यामध्ये असलेला संपूर्ण ओढा लक्षात आल्यानंतर शैक्षणिक बाजूसुद्धा खूप मजबूत करून दोघंही आज वेगवेगळ्या स्ट्रीम्सचे ग्रॅज्युएट्स आहेत. निहारनी BBA केलेलं आहे पुण्याच्या सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमधून. माझ्या धाकट्या मुलांनी गंधारनी BMM केलेलं आहे रहेजामधून मुंबईच्या इव्हेंट मॅनेजमेंट्स. आणि या सगळ्यामधला कार्यानुभव घेता आज ती मुलं जेव्हा इतक्या सगळ्या पद्धतीने अत्यंत आत्मविश्वासाने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात डोलायमान न होता जेव्हा अशा क्षेत्रांमध्ये पाय रोवू इच्छितात, तेव्हा पालक म्हणून सुद्धा आणि भावी पिढीसाठी एक चांगल्या पद्धतीचं स्टँडिंग म्हणून सुद्धा त्यांनी अजून इतर काही करावं अशी माझी ही आई म्हणून सुद्धा, पालक म्हणून सुद्धा आणि एक कलावंत म्हणून सुद्धा वेगळी अपेक्षा नाही. त्यांनी मात्र ह्या सगळ्या फील्ड्सचा खूप चांगला सर्वंकष अभ्यास करून अतिशय छान रिसर्चफुल राहून वेगवेगळे प्रयोग करून खूप छान पद्धतीने संगीताचा आनंद जनमानसांपर्यंत पोचवावा ही माझी स्वतःची इच्छा आहे. संगीताताई, आपण पुन्हा तुमच्या लिखाणाकडे येऊया. मला सांगा की शुभेच्छांपासून सुरुवात झालेलं, आपल्या भावना प्रगट करताना लेखणीतून उतरलेल्या ह्या गोष्टी पुढे काव्यसंग्रहाच्या स्वरूपात, कथासंग्रहाच्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या भाषेतले काव्यसंग्रहाच्या स्वरूपामध्ये साधारणपणे आत्तापर्यंत किती प्रकाशित झालेत, काही सांगाल? तुमच्या सगळ्यांच्या रसिक जनता जनार्दन हा शब्द वापरायचे माझे बाबा रसिक प्रेक्षकांसाठी, जो की बरोबर आहे. त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अगदी सुरुवातीचा सगळे सोयरे म्हणून एक छोटं बुकलेट होतं. त्याच्यानंतर मनस्वी नावाचा एक काव्यसंग्रह आला, त्याच्यातलीच 8 गाणी आपण मनस्वी CD घेतली आहेत. आणि त्याच्यानंतर 2 वर्षामागे बुकगंगा.com आणि ॲमेझॉनवरती सुद्धा गुंजा हे अनुभव कथासंग्रह, चातक म्हणून मराठी कवितांचं काही संकलन पुन्हा, आणि चौराहा हे हिंदी आणि उर्दू मिश्रित कवितांचं जे पुस्तक आहे, त्या 3 पुस्तकांची बांधणी होऊन तिकडे आता ती दोन्ही साईट्सवरती विराजमान आहेत. रसिक त्याचा आनंद घेत आहेत. प्रत्यक्ष भेटींमध्ये सुद्धा मी बऱ्याचदा तो सगळा खजिना पोचवत असते, माझ्या परीने माझे शब्द पोचवत असते आणि लोकांना आनंद मिळत असतो. अशा पद्धतीचे प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे खूप छान आनंदाचा, समाधानाचा आणि अत्यंत आपण म्हणतो ना ज्याचा सार्थकाचा एक प्रवास सुरू आहे. हे आनंदी जीवन जगत असताना आता आपण मुलाखतीच्या सुरुवातीला जयवंतजींनी म्हटलेल्या 2 ओळी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ऐकवल्यात. आता आमच्या श्रोत्यांना तुम्हाला जी आवडणारी कविता आहे ती एखादी म्हणून दाखवाल? नक्कीच. तुम्हाला पुन्हा एकदा आभार मानते या सगळ्या उपक्रमाचे. आणि 1-2 ओळी मनस्वी CD एक खूप आवडतं माझं जे गाणं आहे त्याचं 1-2 ओळी गुणगुणून दाखवते. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा मनस्वी CD यूट्यूबवरती अवेलेबल आहे. नक्की तुम्ही त्याचा आनंद घ्यावात आणि नक्की माझ्यापर्यंत त्याचा प्रतिसाद पोचवला तर खूप समाधान वाटेल. तुम्हाला रसिक प्रेक्षकांनासुद्धा ऐकणाऱ्या माझं विनम्र अभिवादन आणि ह्या 2 ओळी तुम्हा सर्वांसाठी. वयसाराला सरला नकळी कधी हरवलं, भान येताच ग त्याच नेत्र पाण्याने भरलं, वयसाराला सरला. वा, संगीताताई, ही सांगीतिक आणि लेखणीची वाटचाल अशीच तुमची चालत राहो अखंडपणे आणि एक पिढी व्यवस्थितरित्या पुढची तुम्ही जे मार्गदर्शन करून त्यांना वाटेल ते कलेच्या बाबतीमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. खरोखर एक चांगली गोष्ट आहे. अशाच पद्धतीने ही वाटचाल चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण इथं आलात त्याबद्दल आभारी आहे. नमस्कार.
मनस्वी धन्यवाद. सगळ्यांचेच धन्यवाद.